आपला जो लास्ट सेशन झाला त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या टॉपिकमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची डेफिनेशन बघितली. त्यानंतर सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन त्याच्यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशनचा अभ्यास आपण केलेला आहे. प्रिन्सिपल सोल्युशनवर आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहेत. ओके, आज आपल्याला जनरल सोल्युशन घ्यायचं आहे. त्या जनरल सोल्युशन मध्ये काही महत्त्वाचे थेरम्स आज आपण घेणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट थेरम आहे तो म्हणजे इफ थीटा बिलॉंग्स टू आर then sin theta is equal to 0 implies theta is equal to n pi. Then cos theta is equal to 0 implies theta is equal to 2n plus 1 into pi by 2. And tan theta is equal to 0 implies theta is equal to n pi, where n belongs to z. याच्यामध्ये फर्स्ट आपण sin theta is equal to 0 implies theta is equal to n pi ची प्रूफ आपण घेणार आहोत. त्यामध्ये काय दिलेलं आहे, साइन थीटा इज इक्वल टू 0 हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करत असताना आपण ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज फॉर डिफरंट अँगल्सचा उपयोग करणार आहे. आपल्याला माहिती आहे साइन 0 हा 0 असतो आणि साइन पाय हा 0 असतो. त्याचा उपयोग आपण इथे करूया. वी नो दॅट sin 0 is equal to 0 and sin pi is equal to 0. ओके, म्हणजे आपल्याला थीटाच्या दोन व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. थीटा इज इक्वल टू 0 अँड पाय. याच्यामध्ये आपण जर रोटेशन ऍड करत गेलो म्हणजे साइन 0 जेवढा असेल तेवढाच साइन ऑफ 2 पाय असणार आहे. परत एक रोटेशन वाढवलं आपण तर तेवढाच काय असणार आहे, साइन ऑफ 4 पाय असणार आहे. इज इक्वल टू sin of 6 pi and this is equal to and so on, this all is equal to 0. Similarly जसं sin pi हा 0 आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर रोटेशन्स वाढवत गेलो तर sin pi प्लस 2 pi, sin of pi प्लस 2 pi म्हणजे काय येणार आहे इथं, sin of 3 pi. परत एक रोटेशन आपण वाढवलं तर काय येणार आहे, sin of 5 pi and this is also equals to sin of 7 pi and is equal to so on to is equal to 0. म्हणजे sin 0 is equal to 0. That means sin 0 is equal to sin 2 pi, sin 4 pi is equal to sin 6 pi is all is equal to 0. And that sin pi is equal to 0 implies sin pi is equal to sin 3 pi is equal to sin 5 pi is equal to sin 7 pi. This is all equals to 0. Therefore, that sin 0 is equal to 0. Okay, gives theta is equal to 0, 2 pi, 4 pi, 6 pi, and so on too. And that sin pi is equal to 0, and sin pi is equal to 0 gives theta is equal to pi, 3 pi, 5 pi, 7 pi, so on too. Okay, if we combine these two solutions, for sin theta is equal to 0, we will get that sin theta is equal to 0, that will give theta is equal to 0, pi, 2 pi, 3 pi, 4 pi, so on to all this. ओके, त्याच्यामध्ये कसं आपण रोटेशन ऍड करत गेलो त्यामुळे आपल्याला काय मिळाले, 0 प्लस पाय प्लस 2 पाय प्लस 3 पाय. जर आपण रोटेशन सबट्रॅक्ट करत गेलो तर आपल्याला निगेटिव्ह अँगल्स मिळतील. म्हणजे दॅट साइन थीटा इज इक्वल टू 0 ऑल्सो एम्प्लाइज दॅट थीटा इज इक्वल टू मायनस पाय, minus 2 pi, minus 3 pi, minus 4 pi, so on to. Okay, therefore, if we combine these two, we will get sin theta is equal to 0, implies that theta is equal to 0, plus or minus pi, plus or minus 2 pi, plus or minus 3 pi, so on to all this. Okay, is sin theta is equal to 0 चे हे सगळे सोल्युशन. आता आपल्याला ह्याला जनरलाइज करायचं आहे. बघा इथं प्लस और मायनस 1 मल्टिप्लाय बाय पाय
प्लस ऑर मायनस 2 मल्टिप्लाय बाय पाय म्हणजे प्लस ऑर मायनस 1 प्लस ऑर मायनस 2 प्लस ऑर मायनस 3 त्याला एक जनरल आपण नोटेशन देऊयात म्हणजे इथे आपल्याला मिळेल साइन थीटा इज इक्वल टू 0 गिव्ह थीटा इज इक्वल टू ह्या प्लस ऑर मायनस 1 प्लस ऑर मायनस 2 ह्या सगळ्याला आपण काय करूया n नी डिनोट करूया हा n कोण आहे तर दॅट n बिलॉंग्स टू z तर z मीन्स इट इज अ रिअल नंबर जेव्हा n इज इक्वल टू ह्या z मधला 0 म्हणाल तेव्हा थीटाची व्हॅल्यू इज 0 जेव्हा z इज इक्वल टू 1 घ्याल तेव्हा थीटा इज इक्वल टू पाय येईल जेव्हा z इज इक्वल टू -1 घ्याल तेव्हा थीटा इज इक्वल टू -पाय अशा पद्धतीनं आपल्याला त्या साइन थीटा इज इक्वल टू 0 चं हे जनरल सोल्युशन मिळेल ओके फर्स्ट वन आपण याच्यातलं प्रूव्ह केलंय साइन थीटा इज इक्वल टू 0 थीटा implies that theta is equal to n pi ह्याच सिमिलर वेनी आपण cos theta is equal to 0 चं सोल्युशन घेणार आहे ओके बघा त्यातली सेकंड प्रूफ आहे cos theta is equal to 0 ची प्रूफ घ्यायची आपल्याला cos theta is equal to 0 implies that theta is equal to 2n plus 1 into pi by 2 okay we know that is ह्याच्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज ऑफ डिफरंट अँगल्सच्या फॉर्म्युल्याने आपल्याला माहिती आहे cos ऑफ पाय बाय 2 हा 0 असतो जे cos ऑफ पाय बाय 2 इज इक्वल टू 0 अँड cos ऑफ 3 पाय बाय 2 इज इक्वल टू 0 याचा आपण उपयोग करणार आहे याच्यामध्ये रोटेशन्स ऍड आणि सबट्रॅक्ट करत जायचं आहे म्हणजे जेव्हा cos ऑफ पाय बाय 2 हा 0 असतो तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा आपण 2 पाय ऍड करणार आहे म्हणजेच काय येईल दॅट इज cos ऑफ 2 pi plus pi by 2 this is also equal to 0 then cos of परत एक रोटेशन आपण ह्याच्यामध्ये वाढवलं म्हणजे काय येणार आहे cos of 4 pi plus pi by 2 is equal to परत एक रोटेशन अशा पद्धतीने ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय असणार आहे 0 म्हणजेच काय येणार हा cos of pi by 2 is equal to ही व्हॅल्यू काय येणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण इथं घेतलं तर इथं 4 पाय प्लस पाय म्हणजे 5 पाय बाय 2 येणार ओके cos ऑफ पाय बाय 2 इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण घेतलं तर हा येणार आहे cos ऑफ 9 पाय बाय 2 ओके अशा पद्धतीनं ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय येणार आहे तिथं 0 येणार आहे त्यानंतर आणखी आपल्याला दिलेला आहे cos ऑफ 3 पाय बाय 2 0 त्याच्यामध्येही रोटेशन्स आपण ऍड करत जाऊया अँड cos of 3 pi by 2 is equal to 0 that is cos of 2 pi plus 3 pi by 2 is also 0 then again we add one more rotation that cos of 4 pi plus 3 pi by 2 is also 0 अशाच पद्धतीने रोटेशन ऍड करत जाऊ त्या सगळ्या व्हॅल्यूज त्या सुद्धा काय येणार आहेत 0 therefore याच्यावरून cos of 3 pi by 2 इज इक्वल टू cos ऑफ ही व्हॅल्यू किती येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण इथं घेतलं तर 4 पाय प्लस 3 पाय म्हणजे हा आला 7 पाय बाय 2 इज इक्वल टू इथं काय येणार क्रॉस मल्टिप्लिकेशननी हा येणार आहे 11 पाय बाय 2 अशा पद्धतीनं ह्याही व्हॅल्यू सगळ्या काय येणार इज इक्वल टू 0 म्हणजे cos थीटा हा 0 कधी असतो cos पाय बाय 2 इज इक्वल टू 0 असताना आणि cos 3 पाय बाय 2 इज इक्वल टू 0 असताना त्याच पद्धतीनं cos ऑफ 5 पाय बाय 2 cos ऑफ 9 पाय बाय 2 cos ऑफ 7 पाय बाय 2 cos ऑफ 11 पाय बाय 2 ह्या सुद्धा सगळ्या व्हॅल्यूज काय असणार आहे 0 असणार आहे therefore cos theta is equal to 0 implies that cos pi by 2 is equal to cos of एकत्र करूया आपण ह्या स्टेपला दोन्ही सुद्धा cos of 3 pi by 2 is equal to cos of 5 pi by 2 plus is equal to cos of 7 pi by 2 these all equals to 0 okay cos theta is equal to 0 implies the values of this all are 0 therefore cos theta is equal to 0 implies that थीटाच्या कोणकोणत्या व्हॅल्यूसाठी cos रेशो 0 आहे बघा यामध्ये theta is equal to
π/2, 3π/2, 5π/2, 7π/2. ठीक, हे लक्षात आलं असेल तुम्हाला. हे सगळे π/2 च्या इंटिग्रल, हे सगळे जे आहेत ते काय ऑड मल्टिपल्स आहेत. हे π/2 चे. हा 1 इथं 3, इथं 5, इथं 7. मग ऑड मल्टिपल्स म्हणजे ह्याला जेव्हा आपण जनरलाइज करणार आहे तेव्हा हे ऑड जे आहेत, ऑड नंबर्स आपण डिनोट कशाने करतो? 2n+1. हे 2n+1 आणि ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे π/2 ने. बघा आता हा n कोण आहे? इंटिजर किंवा n इज अ रिअल नंबर म्हणतो आपण. मग हा जर n = 0 इथं सबस्टिट्यूट केला तर काय येईल? 2 × 0 0 × 1 म्हणजे 1 म्हणजे π/2 ही व्हॅल्यू मिळेल. जेव्हा n = 1 सबस्टिट्यूट करणार आहे इथं तेव्हा काय होईल? हा 2 × 1 म्हणजे 2, 2 + 1 3, 3π/2 म्हणजे सेकंड व्हॅल्यू मिळेल. जेव्हा n = 3 सबस्टिट्यूट कराल तेव्हा तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 5π/2. अशा पद्धतीने हा सगळ्यांना डिनोट करणारा हा 2n+1, ह्या 1, 3, 5, 7 यांना डिनोट करणारा, जनरलाइज करणारा हा 2n+1. ह्या पद्धतीने आपण फॉर्म्युला मिळवला. काय आहे हा फॉर्म्युला? cos θ = 0 implies that θ = 2n+1 × π/2 for n belongs to Z. ठीक, या फॉर्म्युलांचा उपयोग करून आपण नंतर जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा डायरेक्टली आपण आन्सर मिळवू शकतो. त्यानंतर थर्ड आपण प्रूव्ह करणार आहे tan θ = 0 implies θ = nπ. अगदी सोपा फॉर्म्युला आहे. tan θ = 0. tan θ = 0 म्हणजे इंटररिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शननी हा tan θ म्हणजे कोण आहे? sin θ / cos θ = 0 येईल. कोणताही फ्रॅक्शन हा 0 कधी असतो? जेव्हा त्याचा न्यूमरेटर 0 असतो तेव्हा काय असणार आहे? तो 0. म्हणजेच इथं sin θ हा 0 असेल तरच हा रेशो काय असणार आहे? 0. मग sin θ जर 0 असेल तर आपण मगाशी घेतल्या पद्धतीनं sin θ 0 कधी असतो? if θ = nπ. that sin θ = 0 implies θ = nπ where n belongs to Z. Therefore we get a solution. Tan θ = 0 implies that θ = nπ where n belongs to Z. In that way we get the solution for tan θ = 0. Now we will see sin θ = sin alpha. The next theorem, sin θ = sin alpha. Okay. Given trigonometric equation is sin θ = sin alpha. We have to show then theta is nπ plus -1 raised to n into alpha. Okay. हा sin θ = sin alpha जो आहे हाच मी लिहिणार आहे. एकाच साईडला इक्वेशन, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन करणार आहे. दॅट इज sin θ हा प्लस sin alpha आहे. या साईडला आल्यावर हा काय होणार आहे? मायनस sin alpha = 0. ठीक, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला sin C minus sin D. What is sin C minus sin D? That is sin C minus sin D is 2 times of cos of C plus D divided by 2 into sin of C minus D divided by 2. ह्या फॉर्म्युलाचा आता आपल्याला इथे उपयोग करायचा आहे. C च्या जागी आपल्याजवळ आहे थीटा आणि D च्या जागी आहे आपल्याजवळ अल्फा. सॉरी, C च्या जागी आहे थीटा आणि D च्या जागी आहे अल्फा. म्हणजे इथं काय येणार आहे बघा आता ह्या फॉर्म्युलाचं ऍप्लिकेशन. दॅट इज 2 cos of C plus D म्हणजे थीटा प्लस अल्फा डिवायडेड बाय 2 इंटू साइन ऑफ C मायनस D म्हणजे इथे येणार आहे थीटा मायनस अल्फा डिवायडेड बाय 2 = 0.
ओके, आतला हा 2 काय कॉन्स्टंट आहे, 2 ची व्हॅल्यू काही 0 असू शकत नाही, म्हणजे उरल्या ह्या 2 टर्म. ह्या दोन्हीपैकी एकाची व्हॅल्यू काय असणार आहे, ह्या दोन्हीचा प्रोडक्ट हा 0 आहे. याचा अर्थ ह्या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू ही 0 आहे. दॅट मीन्स कॉस ऑफ theta plus alpha divided by 2 is equal to 0 or sin of theta minus alpha divided by 2 is equal to 0. आता cos theta हा 0 असतो, तेव्हा त्याची हे काय असते थीटाची व्हॅल्यू, वी नो दॅट cos theta is equal to 0 implies theta is equal to 2n plus 1 into pi by 2. मग आता आपल्याजवळ काय आहे इथं, cos of theta plus alpha divided by 2 is equal to 0 आहे. म्हणजेच इथं काय येणार, थीटाच्या जागी आहे थीटा प्लस अल्फा अपॉन 2. मग इथंही आपण तसंच करणार, थीटाच्या जागी घ्यायचं थीटा प्लस अल्फा डिवायडेड बाय 2 आणि राईट साईडला येणार आहे 2n plus 1 into pi by 2. हा 2 दोन्ही साईडचा कॅन्सल होणार, म्हणजे इथे येणार आहे थीटा प्लस अल्फा इज इक्वल टू 2n plus 1 into pi. हा प्लस अल्फा जो आहे तो त्या साईडला न्यायचा आहे आपल्याला, तो काय होणार आहे मायनस अल्फा होणार, म्हणजे थीटाची व्हॅल्यू येणार इथं 2n plus 1 into pi मायनस अल्फा. असंच आपण हे साइन थीटा मायनस अल्फा डिवायडेड बाय 2 सोडवणार आहे. आपल्याला माहिती आहे साइन थीटा 0 असेल, साइन थीटा जर 0 असेल तर थीटाची व्हॅल्यू काय असते n पाय. ओके, म्हणजे इथं जेव्हा साइन ऑफ थीटा मायनस अल्फा डिवायडेड बाय 2 हा 0 असेल, तेव्हा इथं सोल्युशन कसं येईल, थीटा मायनस अल्फा डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू n पाय. ओके, देअरफॉर आता हा 2 त्या साईडला गेल्यावर काय होणार आहे मल्टिप्लाय, म्हणजे थीटा मायनस अल्फा इज इक्वल टू 2n पाय. हा मायनस अल्फा जो आहे तो त्या साईडला निघाल, देअरफॉर थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस अल्फा. आपल्याला सोल्युशन बघा, साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा असताना थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2n plus 1 पाय मायनस अल्फा और 2n पाय मायनस अल्फा. ह्या दोन्हीचं आता एकत्रित करायचं आहे. 2n म्हणजे हे सगळे काय झाले इव्हन नंबर्स झाले, पायचे इव्हन मल्टिपल, आणि इथं 2n plus 1 into पाय म्हणजे हे सगळे काय झाले ऑड मल्टिपल. ओके, ह्या दोन्हीचं जर एकत्र केलं, n आपण डिनोट केला, देअरफॉर दोन्ही आपण काय करूया कंबाईन करूया. देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज दॅट थीटा इज इक्वल टू, हे सगळे 2n plus 1 म्हणजे ऑड मल्टिपल्स आणि 2n म्हणजे हे सगळे काय झाले इव्हन मल्टिपल. ह्या सगळ्यालाच आपण काय करूया एकत्र करूया n पायने. पण एक लक्षात आलं, जेव्हा इथं 2n plus 1 होता म्हणजे ऑड मल्टिपल्स होते, तेव्हा हा जो अल्फा आहे तो काय आहे मायनस अल्फा आहे, आणि जेव्हा इथं इव्हन मल्टिपल्स होते पायच्या इव्हन मल्टिपल मध्ये होतं तेव्हा इथं काय आहे हा प्लस अल्फा आहे. म्हणून आपल्याला इथं काय करायला लागेल, हा n म्हणजे ही टोटल व्हॅल्यू जी आहे इथं -1 raised to n, म्हणजे हा n जेव्हा आपण इव्हन नंबर्स घेणार आहे तेव्हा हा जो अल्फा आहे तो इथं प्लस अल्फा होईल, आणि जेव्हा हा n आपण काय करणार आहे ऑड नंबर घेणार आहे, म्हणजे इथं हा जेव्हा ऑड नंबर होणार आहे तेव्हा हा -1 ची पॉवर ही ऑड असल्यामुळे हा काय होईल मायनस अल्फा होईल. अशा पद्धतीनं साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फाचं सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 raised to n into अल्फा. थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा. हा प्लस कॉस थीटा जो आहे तो या साईडला घेणार आहे आपण, देअरफॉर कॉस थीटा मायनस कॉस अल्फा इज इक्वल टू 0. ओके, वी नो दॅट इज कॉस टी मायनस कॉस डी. कॉस टी मायनस कॉस डी इज इक्वल टू -2 साइन ऑफ टी प्लस डी अपॉन 2
इंटू साइन ऑफ सी मायनस डी डिवायडेड बाय 2. आता आपल्याजवळ सीच्या जागी असणार आहे थीटा आणि डीच्या जागी असणार आहे अल्फा आणि मग या फॉर्म्युल्याचा आपण इथं उपयोग करायचा. काय येणार? देअरफॉर -2 साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 म्हणजे येणार आहे थीटा प्लस अल्फा डिवायडेड बाय 2 आणि सी मायनस डी अपॉन 2 म्हणजे येणार आहे साइन ऑफ थीटा मायनस अल्फा डिवायडेड बाय 2. -2 हा जो आहे तो स्केलर मल्टिपल कॉन्स्टंट आहे, त्याची तर काय व्हॅल्यू 0 असू शकत नाही. जे उरले दोन हे प्रोडक्ट, ह्या दोन्हीचा प्रोडक्ट 0 आहे. याचा अर्थ आयदर ही टर्म जी फर्स्ट टर्म आहे आपली याची व्हॅल्यू 0 असेल किंवा याला मल्टिपल असणारी ही सेकंड टर्म आहे याची व्हॅल्यू 0 असणार आहे. देअरफॉर दॅट साइन ऑफ थीटा प्लस अल्फा डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0 और साइन ऑफ theta minus alpha divided by 2 is equal to 0. And we know that is sin theta is equal to 0. When sin theta is 0, that sin theta is equal to 0 implies that theta is equal to n pi plus sin theta is equal to 0 implies theta is equal to n pi. Okay, therefore, here sin of theta plus alpha divided by 2 is equal to 0. It will imply theta plus alpha divided by 2 is equal to n pi. And that sin of theta minus alpha divided by 2 is equal to 0 implies that theta minus alpha divided by 2 is equal to n pi. Okay. Therefore, here we multiply that theta plus alpha is equal to 2n pi and here we get theta minus alpha is equal to 2n pi. Okay. Here, therefore, theta is equal to 2n pi minus alpha. And here we get theta is equal to 2n pi plus alpha. If we combine these two solutions, we will get theta is equal to 2n pi plus or minus alpha. Therefore, here we get a solution for cos theta is equal to cos alpha. Cos theta is equal to cos alpha. We get that implies theta is 2n pi plus or minus alpha. Okay. Here cos theta is equal to cos alpha gives cos theta minus cos alpha is equal to 0. Then by using formula that cos t minus cos d is minus 2 sin of t plus d upon 2 sin of t minus d upon 2. We will get minus 2 into sin of theta plus alpha divided by 2 into sin of theta minus alpha divided by 2 is equal to 0. Okay, minus 2 is a scalar multiple. Therefore, product of these two is equal to 0. That means either one of these is 0. And we know that sin theta is equal to 0 implies theta is equal to n pi. Therefore, using this formula, we write solution for both these. That theta plus alpha divided by 2 is equal to n pi or theta minus alpha divided by 2 is equal to n pi. Here we get theta is equal to 2n pi plus alpha and here we get theta is equal to 2n pi minus alpha. Therefore, combining these two solutions, we will get theta is equal to 2n pi plus or minus alpha. Okay. Therefore, cos theta is equal to cos alpha gives the solution theta is equal to 2n pi plus or minus alpha. Now we will take the third next theorem, that is tan theta is equal to tan alpha. Tan theta is equal to tan alpha. By using interrelationship between the trigonometric ratios, that tan theta is sin theta divided by cos theta and tan alpha is sin alpha divided by cos alpha. So,
क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे म्हणजे साइन थीटा दॅट इज काय येणार आहे हा साइन थीटा कॉस अल्फा इज इक्वल टू साइन अल्फा कॉस थीटा. ही जी टर्म आहे ही टर्म आपण इथे लेफ्ट साइडला दिल्या काय येणार आहे दॅट इज साइन थीटा साइन थीटा कॉस अल्फा मायनस टर्म कॉस अल्फा साइन अल्फा. ठीक आहे कॉस थीटा साइन अल्फा के इज इक्वल टू 0 के साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. के कशाचा फॉर्म्युला आहे हा दॅट इज साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू 0. Okay, that we know that is sin theta is equal to 0 implies that theta is equal to n pi. That sin of a minus b, that means here sin of theta minus alpha is equal to 0. Sin a cos b minus cos a sin b, that is sin of a minus b. But we have theta and alpha. Therefore, here we get sin of theta minus alpha. Okay. Therefore, sin of theta minus alpha is equal to 0 gives theta minus alpha is equal to n pi. Therefore, here we get solution theta is equal to n pi plus alpha. Okay. Therefore, tan theta is equal to tan alpha gives theta is equal to n pi plus alpha. आपण घेणार आहोत साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फाचा. फिफ्थ मधला हा फर्स्ट थेरम आहे. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. मल्टिपल अँगल फॉर्म्युलेमध्ये आपण शिकलेले आहोत दॅट इज कॉस 2 थीटा. Cos of 2 theta is equal to 1 minus 2 sin square theta. Okay. Therefore, here we get 2 sin square theta is equal to 1 minus cos of 2 theta. And therefore, we get sin square theta is equal to 1 minus cos of 2 theta divided by 2. हा जो sin square theta चा फॉर्म्युला आहे याचा आपण इथे उपयोग करायचा आहे. हा जो sin square theta आहे हा साइन स्क्वेअर थीटा रिप्लेस करायचा आहे 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा डिवायडेड बाय 2 ने. आणि हा साइन स्क्वेअर अल्फा जो आहे त्याच्या जागी काय येणार आता 1 मायनस कॉस ऑफ 2 अल्फा डिवायडेड बाय 2. दोन्ही साईडचा डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल केला म्हणजे इथं काय मिळेल 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस ऑफ 2 अल्फा. दोन्ही साईडचा हा +1 कॅन्सल झाला म्हणजे आपल्याला मिळालं मायनस ऑफ कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू मायनस ऑफ कॉस ऑफ 2 अल्फा. दोन्ही साईडला मायनस साईननी मल्टिप्लाय केलं की इथं मिळणार आहे कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 2 अल्फा. ठीक. आपला जो फॉर्म्युला आहे कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फाचा काय आहे तो फॉर्म्युला वी नो that cos of theta is equal to cos of alpha implies that theta is equal to 2n pi plus or minus alpha for n belongs to z. Okay. Therefore, आता थीटाच्या जागी आपला आहे इथं cos of 2 theta. Okay. Cos of 2 theta is equal to राईट साइडला आहे cos of 2 alpha. That cos of 2 theta is equal to cos of 2 alpha gives ते थीटाच्या जागी 2 थीटा आहे म्हणजे इथेही थीटाच्या जागी घ्यायचं आहे 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय. इथं अल्फा होता तेव्हा इथं अल्फा आता आपला इथं आहे 2 अल्फा म्हणजे इथं आपला फॉर्म्युलामध्ये इथं होणार आहे प्लस और मायनस 2 अल्फा. दोन्ही साईडला 2 राईट साईडला 2 कॉमन काढला आणि ह्या 2 बरोबर जर आपण कॅन्सल केला तर इथं आपल्याला मिळेल थीटा इज इक्वल टू n pi plus or minus alpha. Therefore, we get the solution for sin square theta is equal to sin square alpha is
theta is equal to n pi plus or minus alpha. Therefore, if we have sin square theta is equal to sin square alpha, a trigonometric equation, we will get a solution is theta is n pi plus or minus alpha, where n belongs to z. Okay. Similarly, we see the solution for cos square theta is equal to cos square alpha. Okay. Multiple angle formula मध्ये cos of 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. Okay. Therefore, 2 cos square theta is equal to काय येणार आहे? Cos of 2 theta plus 1. Okay, or 1 plus cos 2 theta. म्हणजे इथं cos square theta ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 1 plus cos of 2 theta divided by 2. आणि मग इथं आपलं cos square thetaच्या जागी आणि cos square alphaच्या जागी ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करायचा आहे. काय येणार लेफ्ट साईडला? दॅट इज 1 plus cos of 2 theta divided by 2. आणि cos square alphaची व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यावरून काय येणार आहे? 1 plus cos of 2 alpha divided by 2. दोन्ही साईडचे 2 आपण काय केले? कॅन्सल केले. तर इथं आपल्याला मिळाला 1 plus cos of 2 theta is equal to 1 plus cos of 2 alpha. दोन्ही साईडचा +1 कॅन्सल केला. इथं मिळालं cos of 2 theta is equal to cos of 2 alpha. We know the solution. We know that cos theta is equal to cos alpha, implies that theta is equal to 2n pi plus or minus alpha. Therefore, here cos of 2 theta is equal to cos of 2 alpha implies. Okay, thetaच्या जागी आहे आता 2 theta, म्हणजे इथंही घ्यायचा आता 2 theta is equal to 2n pi आहे असा प्लस और मायनस. आपला इथं जेव्हा अल्फा होता तेव्हा इथं अल्फा, आता आपला आहे इथं 2 अल्फा, त्यामुळे इथं लिहायचं आहे आपण आता 2 अल्फा. दोन्ही साईडला राईट साईडला 2 कॉमन घेतला आणि ह्या लेफ्ट साईडच्या 2 बरोबर कॅन्सल केलं तर थीटा इज इक्वल टू मिळणार आहे n pi प्लस और मायनस अल्फा. where n belongs to z. Therefore, we get the solution for cos square theta is equal to cos square alpha is. Cos square theta is equal to cos square alpha is. Solution is theta is equal to n pi plus or minus alpha, where n belongs to z. Similarly, आपण solution घेणार आहे tan square theta is equal to tan square, that is 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. And in the right side, we will get 1 minus tan square alpha divided by 1 plus tan square alpha. Okay. हा कशाचा फॉर्म्युला आहे? मल्टिपल अँगल फॉर्म्युला आहे हा cos of 2 theta चा. Okay. आणि इथं येणार राईट साईडला cos of 2 alpha. Okay. We know that cos theta is equal to cos alpha, implies that theta is equal to 2n pi. इथं आहे फॉर्म्युला 2n pi plus or minus alpha. मग इथं आता cos of 2 theta is equal to cos of 2 alpha साठी हा फॉर्म्युला कसा होणार? थीटा रिप्लेस झालेला आहे इथं आता 2 थीटाने, त्याच्यामुळे इथे येणार आहे 2 थीटा. आणि हा 2n पाय आहे असा प्लस और मायनस, इथला जो अल्फा आहे तो आपला इथं रिप्लेस झालाय 2 अल्फाने, त्यामुळे इथे येणार आहे 2 अल्फा. राईट साईडला पुन्हा 2 कॉमन घेतला आणि ह्या लेफ्ट साईडच्या 2 बरोबर कॅन्सल केला की इथे येईल थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा फॉर n belongs to z. Therefore, we get the solution for tan square theta is equal to tan square alpha if theta is equal to n pi plus or minus alpha for n belongs to z. In that way, we get
sin square theta is equal to sin square alpha, cos square theta is equal to cos square alpha, and tan square theta is equal to tan square alpha. For all these three equations, we get the same solution. Theta is equal to n pi plus or minus alpha. Okay. Next आपण घेणार आहे, prove that a cos theta plus b sin theta is equal to c implies that theta is equal to 2n pi plus alpha plus or minus beta, where cos alpha is a upon square root of a square plus b square, sin alpha is b divided by square root of a square plus b square, and cos beta is equal to c divided by square root of a square plus b square. आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेलं आहे. काय आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन? याच्यामध्ये आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन a cos theta plus b sin theta is equal to c. हे दोन्ही इक्वेशन दोन्ही साइडला इक्वेशनच्या स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ने डिवाइड करायचा. so dividing square root of a square plus b square on both sides. We get a divided by square root of a square plus b square. लेफ्ट साइडला दोन टर्म्स आहेत ज्यांची ऍडिशन आहे, त्यामुळे त्या दोन्हीलाही स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर डिवाइड होणार. त्यामध्ये पण मी काय केलंय, जे स्केलार्स आहेत, स्केलार मल्टिपल्स आहेत, त्यांना ती टर्म डिवाइड केली इंटू कॉस थीटा प्लस इथं b ला डिवाइड करूया, डिवाइडेड बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, आणि हा साइन थीटा, आणि राइट साइडला येणार c डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. is that a divided by square root of that a divided by square root of a square plus b square is equal to cos alpha. Then b divided by square root of a square plus b square, that is sin alpha, and c divided by square root of a square plus b square is equal to cos beta. This is given. Okay, therefore we replace these values using this. Therefore we get the equation as cos alpha cos theta plus sin alpha sin theta is equal to cos of beta. लिहून घेणार आहे cos theta cos alpha आणि प्लस हा साइन अल्फा इंटू साइन थीटा आहे, त्याला लिहून घेणार आहे मी साइन थीटा इंटू साइन अल्फा इज इक्वल टू हा कॉस बीटा आहे असा. म्हणजे आता कॉस ऑफ ए मायनस बी चा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये ए च्या जागी माझा आला तर थीटा आणि बी च्या जागी आला अल्फा. मग कॉस ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे, कॉस ऑफ ए मायनस बी फॉर्म्युला काय आहे, दॅट इज कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. बघा ए च्या जागी थीटा आणि बी च्या जागी अल्फा असं जर कन्सिडर केलं तर आता ह्याची व्हॅल्यू आपण लेफ्ट साइडच्या ह्याच्यामध्ये कसं लिहिणार आहे, हा कॉस अल्फा कॉस थीटा कॉस अल्फा प्लस साइन थीटा साइन अल्फा काय येणार आहे, कॉस ऑफ थीटा मायनस अल्फा, आणि राइट साइडला कॉस ऑफ बीटा आहे असा. आणि आपल्याला सोल्युशन माहिती आहे कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फाचं, that cos theta is equal to cos alpha implies that theta is equal to 2n pi plus or minus alpha, where n belongs to z. ठीक, मग इथं आपला काय आहे बघा, इथं cos of theta minus alpha is equal to cos beta आहे. म्हणजे थीटाच्या जागी आता ह्या थीटाच्या जागी आपलं काय येणार आहे, थीटा मायनस अल्फा इज इक्वल टू हा 2n पाय आहे असा, हा प्लस और मायनस आहे असा. फक्त आता इथं जेव्हा अल्फा होता तेव्हा इथं सोल्युशन मध्ये अल्फा आहे. आता आपला राइट साइडला आहे कॉस बीटा, म्हणजे इथं प्लस और मायनस काय येणार, आपला बीटा येणार.
आता मी हा मायनस अल्फा फक्त काय करायचं आहे आपल्याला राईट साईडला प्लस अल्फा होऊन जाणार म्हणजे इथे येणार आहे थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस अल्फा प्लस और मायनस बीटा. दिस इज द solution for given equation, that is a cos theta plus b sin theta is equal to a. Therefore, a cos theta plus b sin theta is equal to c gives the solution theta is equal to 2n pi plus alpha plus or minus beta, where n belongs to z. Okay, where a is a upon square root of a square plus b square is cos alpha, b upon square root of a square plus b square is sin alpha, and c divided by square root of a square plus b square is cos beta. In that way, we will learn, in that session, we will learn that all the theorems are general solutions. Okay, that sin theta is equal to 0 implies theta is equal to n pi, cos theta is equal to 0 implies theta is equal to 2n plus 1 into pi by 2, tan theta is equal to 0 implies theta is equal to n pi, sin theta is equal to sin alpha implies theta is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. Cos theta is equal to cos alpha implies theta is equal to 2n pi plus or minus alpha. Tan theta is equal to tan alpha implies theta is equal to n pi plus alpha. Sin square theta is equal to sin square alpha. Cos square theta is equal to cos square alpha, and tan square theta is equal to tan square alpha. All imply that theta is equal to n pi plus or minus alpha. And then last, a cos theta plus b sin theta is equal to c implies the solution theta is equal to 2n pi plus alpha plus or minus beta. ओके, अशा पद्धतीने आज आपण हे जे थेरमचा अभ्यास केलेला आहे याचा उपयोग आपण एक्झाम्पल्स, जनरल सोल्युशनचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्यासाठी करणार आहे. ते एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेणार आहोत. थँक्यू.